पण आपल्याला असेही लोक भेटतात की जे कधीतरी विचारतात की तुमचं एज्युकेशन काय. आणि नेमकी तुम्ही तीच गोष्ट हेरलेली आहे. शेतीमध्ये काम करताना 3 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक न्यूट्रिशन, दुसरं वॉटर मॅनेजमेंट आणि तिसरं त्याच्यावरचं डिसीज मॅनेजमेंट. या तिन्ही गोष्टी जर व्यवस्थित कव्हर केल्या तर तर तिनं जर रिकमेंडेशन मिळाली तरच शेतकऱ्यांना त्यांच्या पिकामध्ये उत्पन्न वाढवण्यासाठी काम करता येतं. आज खूप चांगलं काम चाललं. युवा शेतकरी हा आपलं इंस्टाग्राम पेज आहे ज्याच्यामार्फत आपण शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवतो. एक रिकमेंडेशन थ्रू असेल किंवा शेतकऱ्यांना सहज सोपं आणि घर बसल्या त्यांच्या हातामध्ये येणारं सोल्युशन. जे कुठलाही इन्फ्लुएन्सर घेतला तर त्याच्यामागे अशाच कुठल्या तरी गोष्टी आणि त्याचे स्किल्स दडलेले बऱ्याच असतात ठिकाणी जे महाराष्ट्रामध्ये एकंदरीतपणे- असेल, भारतभरामध्ये असेल, खूप ठिकाणी अशासारख्या समेत होतं. बरोबर तुमचा एक्सपिरियन्स काय आहे आचार्य? गोष्टी शिकायला भेटल्यात. त्यात सर्वप्रथम अतिशय तज्ज्ञ लोकांची मनोगत आम्ही ऐकले. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट इथं एक शिकायला भेटली की ऑर्गॅनिक फार्मिंग जी आहे त्याच्याविषयी एक डिरेक्शन ऑफ थॉट पाहिजे. तो थॉट या ठिकाणी आपल्याला भेटला. नमस्कार. झायडेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आजच्या आपल्या या रूट्स ऑफ चेंज समिटमध्ये ॲग्रिकल्चर क्षेत्रातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आपल्याजवळ उपस्थित आहेत. आपण थोडक्यात जाणून घेऊयात की या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममधील त्यांची जर्नी कशी आहे. सर्वांना प्रथम नमस्कार. अतिशय महत्त्वाची गोष्ट, माझं जे एज्युकेशन आहे ते कुठल्याही BSc ॲग्री नाही किंवा ॲग्रिकल्चर क्षेत्रातली माझ्याकडं कुठलीही डिग्री नाही. माझं जे एज्युकेशन झालं आहे ते मी इलेक्ट्रिकल म्हणजे इलेक्ट्रिकल ह्या क्षेत्रातून मी इंजिनिअरिंग पूर्ण केली. पण दुसऱ्या-तिसऱ्या वर्षामध्ये असतानाच मला शेतीबद्दल अतिशय आवड होती. शेतीमध्ये ज्या नवीन गोष्टी घडतात त्या कुतूहलानं बघण्याची मला सवय होती. मग या सगळ्या गोष्टी बघता बघता माझं ॲग्रिकल्चरवर एकंदरीतपणे आपण म्हणू शकतो की प्रेम होत गेलं आणि मग हे सगळं करता करता मी या क्षेत्रामध्ये आलो. आज खूप चांगलं काम चाललं. युवा शेतकरी हा आपलं इंस्टाग्राम पेज आहे ज्याच्यामार्फत आपण शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवतो. बऱ्याच ठिकाणी आपली कन्सल्टिंग पण चालते. चांगलं काम चाललेलं आहे. एक चांगली गोष्ट आम्हाला तुमच्याकडून समजली ती म्हणजे ॲग्रिकल्चर कोणतंही शैक्षणिक बॅकग्राऊंड नसताना आपण एक चांगले कन्सल्टंट किंवा असं म्हणा की एक शेतकऱ्यांसाठी चांगले मार्गदर्शक म्हणून पुढे आलेला. तर या प्रवासामध्ये आपल्याला अडचणी काय आल्या? आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अडचणी केव्हा वाटतात. आता जर आपल्याकडे पूर्णपणे ज्ञान असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण जातो, आवड असेल तर आपण त्या क्षेत्रामध्ये सहजपणे टिकू शकतो किंवा काम करू शकतो. पण आपल्याला असेही लोक भेटतात की जे कधीतरी विचारतात की तुमचं एज्युकेशन काय. मग अशा वेळेस आपल्याला त्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन आपण काम करतोय असं कधीतरी जाणवतं. मग ह्या गोष्टीला टॅकल करताना समस्या येतात. पण कुठलंही चांगलं काम आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस सुरुवातीला अडचणी ह्या निश्चित असतात. त्यामुळे आपल्याला त्या फेस करणं हे गरजेचं आहे. सर्वसामान्यपणे शेतकरी हा कोणत्याही एखाद्या पिकामध्ये काम करत असताना किंवा शेती करत असताना त्याची अपेक्षा असते की आपल्याला डायरेक्ट एखादं शेड्यूल मिळावं किंवा रिकमेंडेशन मिळावं. आणि नेमकी तुम्ही तीच गोष्ट हेरलेली आहे. तर ही तुम्हाला युक्ती कशी सुचली किंवा हे करावं कसं वाटतं? आता सर्वप्रथम आपण ज्यावेळेस इंस्टाग्रामवरती काम करायला लागलो, आपला जो फॉलोअर बेस होता तो चांगला होता. लोकांपर्यंत पोहोचण्याची रीच चांगली होती. मग या सगळ्या गोष्टी चांगल्या असताना आपलाही काहीतरी व्यवसाय असावा असं प्रत्येकाला वाटतं. मग त्यावेळेस आपण ह्या व्यवसायाची सुरुवात केली, ज्याला आपण व्यवसायच म्हणू शकतो. आणखी महत्त्वाची गोष्ट, शेतीमध्ये काम करताना 3 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक न्यूट्रिशन, दुसरं वॉटर मॅनेजमेंट आणि तिसरं त्याच्यावरचं डिसीज मॅनेजमेंट. या तिन्ही गोष्टी जर व्यवस्थित कव्हर केल्या तर ते प्रॉपर शेड्यूल शेतकऱ्यापर्यंत पोहोचतं आणि त्याचा शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फायदा होतो. खूप चांगल्या पद्धतीने आपण काम करत आहात. खूप शेतकरी तुम्हाला फॉलो करतात आणि तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बरेच शेतकरी त्या गोष्टी त्यांच्या शेतामध्ये अंमलात आणतात. ही खरीच खूप एक गर्वाची बाब आहे आणि ती आम्हीही खूप चांगल्या प्रकारे जाणतो किंवा आम्हीही झायडेक्सच्या मार्फत शेतीमध्ये काम करत असतो. एक सक्सेसफुल सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनण्यासाठी आपणास काय वाटतं की बाबा कोणत्या बाबीवरती काम केलं पाहिजे? अतिशय छान आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. आता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनण्यासाठी माझ्याकडं, मी इन्फ्लुएन्सर का बोललो तर याच्यामागच्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होते, शेतीविषयी आवड होती. आवड असली कुठल्याही गोष्टीविषयी की माणूस नवीन गोष्टी शिकतो. मग नवीन गोष्टी ज्या शिकल्या त्या आपल्यापर्यंत राहून त्याचा कुणाला फायदा होत नाही. मग त्या दुसऱ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे ही एक कल्पना होती आणि पडद्यामागं दडलेली होती माझी पब्लिक स्पीकिंग स्किल. मग बऱ्याच दिवसांपासून मी वक्तृत्व करायचो, बऱ्याच साऱ्या स्पर्धा जिंकल्या. मग बोलण्याची जी आवड होती या सगळ्या गोष्टी एकत्रित झाल्या आणि मग मी एक इन्फ्लुएन्सर बनलो. मग सगळ्यांना म्हणजे कुठलाही इन्फ्लुएन्सर घेतला तर त्याच्यामागे अशाच कुठल्या तरी गोष्टी आणि त्याचे स्किल्स दडलेले असतात जे एकंदरीतपणे बाहेर येतात. प्रत्येकाचे स्किल्स हे वेगवेगळे असतात. प्रत्येकाचा नॉलेज फॅक्टर हा डिफरंट असतो. पण या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस जोडले जातात त्यावेळेस एक आपण ऐकलेलं असेल की राऊंड्स ज्यावेळेस क्लिक्स होतात, ज्यावेळेस डॉट्स कनेक्ट होतात त्यावेळेसच कुठली तरी एक चांगली गोष्ट बनते. आणि ह्याही फील्डमध्ये नाही तर कुठल्याही फील्डमध्ये ज्यावेळेस स्टोव जॉब्स बोलतात, कनेक्टिंग द डॉट्स, त्यांचं स्पीच आपण ऐकलेलं असेल. त्याच विषयातून एक
प्रभावी माणूस किंवा एक प्रभावी इन्फ्लुएन्सर बनत असतो. खूप छान पद्धतीने तुम्ही ही गोष्ट सांगितलीत. नेहमी आपण ॲग्रिकल्चरमध्ये बघत असतो, जेव्हा एखादं तंत्रज्ञान येतं तेव्हा त्या तंत्रज्ञानाला एखाद्या इंजिनियरची ही भक्कम साथ असते. आणि योगायोगानं तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायला आवडलं आज की तुम्ही एक चांगले इंजिनियर आहात आणि त्यामधूनच तुम्ही हे ॲग्रिकल्चरमध्ये एक चांगली टेक्नॉलॉजी देत आहात. एक रिकमेंडेशन थ्रू असेल किंवा शेतकऱ्यांना सहज सोपं आणि घर बसल्या त्यांच्या हातामध्ये येणारं सोल्युशन आहे. आणि ही आजच्या काळाची गरज आहे. योग्य पद्धतीनं जर रिकमेंडेशन मिळाली तरच शेतकऱ्यांना त्यांच्या पिकामध्ये उत्पन्न वाढवण्यासाठी काम करता येतं आणि अचूक निर्णय घेणं सोपं जातं. आजच्या आपल्या रूट्स ऑफ चेंज समिटमध्ये आपण आलात. आज बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असेल, भारतभरामध्ये असेल, खूप ठिकाणी अशासारख्या समिट होतात. बरोबर. तुमचा एक्सपिरियन्स काय आहे आजच्या समिटमध्ये? आजच्या समिटमध्ये बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्यात. त्यात सर्वप्रथम अतिशय तज्ज्ञ लोकांची मनोगतं आम्ही ऐकले. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट इथं एक शिकायला भेटली की ऑर्गॅनिक फार्मिंग जी आहे त्याच्याविषयी एक डिरेक्शन ऑफ थॉट पाहिजे. तो थॉट या ठिकाणी आपल्याला भेटला की काय विचार ठेवून, काय प्रेरणा ठेवून आपण ऑर्गॅनिक फार्मिंग केली पाहिजे किंवा काही मिक्सेशन जेव्हा ते ICR तज्ज्ञ सरांनी शेअर केल्यात तेही आपण बऱ्याचदा ऐकल्यात की अशा अनेक गोष्टी या ठिकाणी आपल्याला लर्निंग भेटल्या. अनेक लोकांबरोबर वैचारिक मतं झालेत. त्यांचे जे मतं आहेत ते जाणून घ्यायला भेटले. कुणाकडं काय स्किल्स आहेत ते शिकायला भेटले. अशा बऱ्याच गोष्टींची देवाणघेवाण या ठिकाणी घडली आणि सगळ्या गोष्टींचं जे श्रेय जातं ते झायडेक्स कंपनीला जातं, कारण त्यांनी हा अतिशय छान आणि चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. सर, ते शेवटी एकच प्रश्न माझा तुमच्याकडे आहे. इथून पुढे तुम्हाला कितपत आवडेल झायडेक्स बरोबर अशा प्रोग्राममध्ये सहभागी व्हायला? नक्कीच सर, कारण आता कालपासून जर विचार केला तर काल रात्री आम्ही इथे आल्यानंतर जो संवाद साधला गेला, सहकाऱ्यांनी दिलेली जी साथ आहे, जे अनुभव भेटले, मजाही अनुभवायला भेटली, सगळे सोबत आले. जर असे कार्यक्रम इथून पुढेही होत असले तर नक्कीच समाधानी आहेत, खूप आनंदी आहेत की इथून पुढच्याही कार्यक्रमामध्ये आम्हाला सहभाग घेता येईल. तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि झायडेक्स नक्कीच तुमच्या पाठीशी उभं राहील. तुमची प्रगती अशीच होत राहू. तुम्हाला इथे येऊन बोलण्याची धन्यवाद. संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.